नमस्कार. सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आषाढ महिना म्हटलं की आठवतात कापण्या, धपाटे, कोंडुळ्या, बाहेर रिमझिम पाऊस पडत असतो. प्रत्येक घरातून कापण्या तळणीचा सुवास गावभर पसरतो. एकसारख्या रंगावर तळलेल्या तांबूस सोनेरी कापण्या, त्यावर खसखशीची सुबक रांगोळी. बदलत्या माहितीनुसार आहार-विहार या सगळ्यामध्ये बदल होत असतो. आषाढ तळणी म्हणजे आषाढात तळणीचे पदार्थ खाल्ले जातात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. कापण्या बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. मोजक्या साहित्यातच कापण्या बनवून तयार होतात. तेही हेल्दी स्नॅक्स आहे. म्हणून ह्या कापण्या जरूर बनवून आपल्या घरच्या घरी घरच्या तेलात तळलेल्या नक्कीच बनवून पहा. आता इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यात एक बाऊल असा गूळ घेतला आहे आणि त्यात अर्धा बाऊल असं पाणी टाकलं आहे. आपल्याला कापण्या बनवण्यासाठी अगोदर गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये उकळीत येऊ द्यायची नाही किंवा पाक बनवायचा नाही आपल्याला गुळाचा. म्हणून फक्त वितळून घ्यायचा आहे गूळ आणि हा असा 5 मिनिटातच गूळ वितळवला जातो बारीक गॅसवर. आणि छान असं आपलं हे गुळाचं आणि पाण्याचं मिश्रण तयार आहे. तर साईडला ठेवूया. इथं बघूयात खसखस घेतली आहे 2 ते 3 चमचे आणि बडीशेप आणि सुंठाची पावडर. आता एक बाऊल मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे दुसरं बाऊल आहे आणि हे अर्धं. असं 2.5 बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. इथं बेसन पीठ अर्धा बाऊल घेतलं आहे आणि जायफळ अशी थोडीशी खिसून टाकली आहे. ऑप्शनल आहे, पण चव छान येते. बडीशेप आणि सुंठाची पावडर टाकली आहे. मीठ टाकलं आहे थोडंसं आणि खसखस 2 चमचे आणि हे तूप घेतलं आहे मी. आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गॅसवर. मी 100 ग्रॅम असं तूप घेतलं आहे वितळवलेलं आणि ते ह्या पिठात अगोदर कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊयात आणि नंतर आपल्याला एकीकडे तूप कढवलेलं ते टाकायचं आहे आत्ता. तर कडकडीत असं आपलं हे तुपाचं मोहन पिठामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. अगोदर हाताने नाही करून घ्यायचं, चमच्याने करून घ्यायचं मिक्स आणि नंतर आपण हाताने केलं तरी चालेल कारण तूप गरम असतं. आपण टाकलेलं कडकडीत तुपाचं मोहन अगोदर चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या कणाकणाला छान असं लावून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला गुळाचं पाणी टाकायचं आहे. हे छान मिक्स झालं आहे. गूळ आणि पाण्याचं आपण मिश्रण बनवून घेतलेलं हे थंड झालं आहे. बघू शकता छान असं थंड झालं आहे. आता हे गाळून आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे. मी बाऊल घेतला आहे. तुम्ही वाटीच्या किंवा मेजरमेंटच्या कपनेसुद्धा पीठ मोजू शकता आणि हे गुळाचं पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं थोडं थोडं करून आपल्याला पिठामध्ये हे गुळाचं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने केलेल्या कापण्या कधीही फसत नाहीत, छान होतात. राहिलेलं गुळाचं पाणी आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे. यात थोडंसं आहे ते पण मिक्स करूयात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. आणि सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये गाळून घेतल्यामुळे गुळामधली रेती राहिली आहे, म्हणूनच गुळाचं पाणी आपण गाळून घेतलं आहे आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने गुळाचं पाणी केलेलं चांगलं असं मेजरमेंट आहे, कमी पडत नाही, बरोबर होतं आणि ह्याच पद्धतीने बनवलेल्या कापण्यासुद्धा खुसखुशीत होतात, कडक होत नाहीत किंवा वातट चिवट होत नाहीत. आणि हे पीठ मळलं की आपल्याला लगेचच कापण्या लाटायला तयार करून घ्यायच्या आहेत आणि छान असं आपलं पीठ मळून तयार आहे. आता आपल्याला भिजवायची सुद्धा गरज नाही, नाहीतर गुळाच्या पाण्यामुळे पीठ घट्ट होतं आणि लाटायला थोडं अवघड जातं. म्हणून लगेचच आपण कापण्या तयार करायला घेऊयात. ह्याचे गोळे अगोदर करून घेऊयात एकसारखे. जाड अशी पोळी बनवून घ्यायची, त्यामुळे मोठे मोठे गोळे करून घेतले आहेत. पद्धतीने सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता तुम्ही असं जाडसर असा गोळा करून घेतला आहे तयार आणि पोळपाटाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तूप किंवा तेल तुम्ही काहीही लावू शकता आणि बेलण्याला सुद्धा थोडंसं लावून घेतलं आहे
आणि हे चांगलं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पातळ नाही लाटायचं आणि खूप जाडही नाही. थोडंसं मध्यम जाडसर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि ह्याच्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत. ह्याच्यावर आपल्या आवडीनुसार खसखस पेरू शकता किंवा नाही पेरली तरी चालेल. आपण अगोदरच पिठामध्ये टाकली आहे खसखस आणि ह्या पद्धतीने अशा पद्धतीने कापण्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. खूपच छान होतात ह्या पद्धतीने बनवलेल्या कापण्या. नक्कीच बनवून पहा. छान अशा कट करून घ्यायच्या साईडने सुद्धा कडा आणि ह्या कापण्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत. काढून घ्यायच्या आहेत कापून. डायमंड शेपमध्ये आपण कापण्या कट केल्या आहेत. तुम्ही चौकोनीसुद्धा करू शकता, पण ह्या शेपमध्ये छान दिसतात कापण्या. तुम्ही बघू शकता छान झाल्या आहेत कापण्या आणि एका ताटामध्ये काढून ठेवायच्या आहेत. अशाच पद्धतीने परत मी एक पोळी लाटली आहे आणि ह्याच्यावर मी खसखस पेरून नंतर आपल्याला ही कट करायची आहे. मध्यम जाडसर अशी पोळी लाटून घेतली आहे. खसखस थोडी पेरून घेतली आहे वरून आणि छान अशी लाटून घ्यायची आहे. म्हणजे ती खसखस दाबली जाते आणि तेलामध्ये सुटत नाही. आणि अशाच पद्धतीने सगळ्या आपल्याला पोळ्या बनवून अशाच पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत. छान असं कट करून घ्यायच्या डायमंड शेपमध्ये. ह्या पद्धतीने बनवलेल्या खरंच कापण्या खूप छान लागतात, खुसखुशीत लागतात, वातट होत नाहीत, चिवट होत नाहीत आणि 2 महिने काय 3 महिनेसुद्धा ह्या कापण्या टिकू शकतात हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या तर. जर कुरकुरीत कापण्या पाहिजे असतील तर पातळ पोळी लाटून घ्यायची. जर खुसखुशीत पाहिजे कापण्या तर चपातीपेक्षा थोडी जाडसर पोळी लाटून घ्यायची. म्हणजे खुसखुशीत अशा कापण्या तयार होतात. तुम्ही बघू शकता मध्यम जाडीच्या मी कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत. मी एकदम सगळ्या कापण्या एकदमच लाटून कापून घेत आहे. तुम्ही थोड्या थोड्या कापण्या कापून तळून घेऊ शकता आणि जर जास्त कापण्या असतील तर कोणाची तरी मदत घेऊन एकीकडे कापण्या कापून एकीकडे तेलात तळून घेतल्या तरी चालेल. पण ह्या थोड्या आहेत त्यामुळं एकटीने केल्या तरी चालतील. अशा पद्धतीने आपल्याला बाजूचा भाग कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने कापण्या कट करून घ्यायच्या. एकीकडे कापण्या तळण्यासाठी तेल तापत ठेवलं आहे. तेल मध्यम गरम करून घ्यायचं. त्यात छोटासा तुकडा आपल्याला कापण्याचा टाकून बघायचा. तेलात टाकलेला तुकडा हा कापण्याचा लगेचच तळला जातोय म्हणजे व्यवस्थित तेल गरम झाले आहे. तेल जर व्यवस्थित गरम नाही झाले तर कापण्या नीट तळल्या जाणार नाही. कापण्यात शंकरपाळ्या टाकतो तशाच आपल्याला तेलात टाकून घ्यायच्या. म्हणजे आपण हाताने पण सोडू शकतो आणि नाहीतर झाऱ्यावर टाकूनही सोडू शकतो. तर तेल कितपत आपल्याला गरम पाहिजे मध्यम गॅसवर आणि मध्यमच तेल गरम पाहिजे, जास्त कडकडीत नको. आणि आपली कढई जास्त मोठी आहे का बारकी आहे त्यावर आपण कापण्या सोडायच्या. म्हणजे तेल मध्यम गरम असेल आणि मध्यम आचेवर आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे कापण्या छान अशा तळल्या जातील. कापण्या आपल्याला सोनेरी तांबूस रंगावरच तळून घ्यायच्या म्हणजे काढल्या की त्याची प्रोसेस अजूनच तळण्याची चालू असते म्हणजे डार्क होत नाहीत जास्त. अशा पद्धतीने आपल्याला कापण्या तेलातून तळून घ्यायच्या आहेत मध्यम ते बारीक गॅसवर. कापण्या काढून घेतल्यानंतर एका चाळणीत ठेवायच्या म्हणजे सगळं तेल नितळून येईल आणि आपल्या कापण्या तेलकट होणार नाहीत. आणि ह्या पद्धतीने आपण झारीवर टाकूनसुद्धा कापण्या टाकू शकतो. कापण्या जास्त टाकायच्या नाहीत म्हणजे जर जास्त टाकल्या तर कढई लहान असेल तर कापण्या नीट तळल्या जाणार नाहीत. म्हणून कमी कापण्या टाकायच्या. जास्त कढई मोठी असेल तर त्यात जास्त कापण्या टाकल्या तरी चालतील. अशा पद्धतीने आपण सोनेरी तांबूस रंगावर लगेचच आपल्याला कापण्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याची तळण्याची प्रक्रिया चालूच राहते. म्हणून हलक्या तांबूस रंगावर तळल्या की आपण ह्या कापण्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने कापण्या काढून चाळणीत घ्यायच्या म्हणजे तेलकटही होत नाहीत आपल्या कापण्या. अशा कापण्या तयार झाल्या आहेत. एका परातीमध्ये मोठ्या काढून घेतल्या आहेत आणि एक आपण कापणी तोडून बघूयात. कोमटच आहे तरीसुद्धा तुटली जाते छान अशी. खुसखुशीत आपल्या कापण्या तयार झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता हलक्या हाताने तोडल्या तरी तुटल्या जातात ही
कापण्या म्हणजे ह्याचा अर्थ आपल्या खुसखुशीत कापण्या तयार आहेत. जर कुरकुरीत पाहिजे तर एकदम पातळ पोळी लाटून तुम्ही पातळ कापण्या करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.